इथे बघा लास्ट लेक्चरला आपण बेसिसिटी ऑफ अमाइन हा पॉइंट बघितलेला होता आणि रिलेटिव्ह बेसिसिटी स्ट्रेंथ रिलेटिव्ह बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स हा पण पॉइंट काय झालेला होता तर बघितलेला होता. आता आपण बघताना काय बघूया तर आता आपण बघताना पर्टिक्युलरली केमिकल प्रॉपर्टीज काय बघूया केमिकल प्रॉपर्टीज बघूया कशाचे तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स काय बघूया केमिकल प्रॉपर्टी ऑफ काय बघूया तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ काय बघूया तर अमाइन्स बघूया. ओके नाउ सगळ्यात पहिला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स मध्ये लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन्स पण काय बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स केमिकल प्रॉपर्टी ऑफ व्हॉट अमाइन्स. आता जेव्हा आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स म्हणतोय तर त्यावेळी सगळ्यात पहिला बघूया लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स. आता लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन साठी काय आहे बघा लॅबोरेटरी टेस्ट ऑफ अमाइन मध्ये की when water soluble amines are dissolved in water that is aqueous solution of amine असेल and if we dip what litmus paper जर आपण काय डिप केलं त्यामध्ये लिटमस पेपर काय केलं डिप केलं when the water soluble amines are dissolved in water that is aqueous solution of amine and if we dip a litmus paper which litmus paper red litmus paper कोणता लिटमस पेपर आपण डिप करतो रेड लिटमस पेपर then red litmus turns blue which shows amines are basic in nature. जे काय दाखवतात अमाइन्स काय आहेत तर बेसिक इन नेचर. काय म्हटलं बघा एक वॉटर सोल्युबल अमाइन सगळे अमाइन्स वॉटर सोल्युबल आहेत का नाही मग जे काही वॉटर सोल्युबल अमाइन्स आहेत त्यांना पाण्यामध्ये डिझॉल्व केलं तर ॲक्वस सोल्युशन ऑफ अमाइन फॉर्म होतं. आता ह्या ॲक्वस सोल्युशन ऑफ अमाइन मध्ये जर लिटमस पेपर ड्रिप केलं कोणता लिटमस पेपर तर रेड लिटमस पेपर ड्रिप केलं तर द रेड लिटमस टर्न्स ब्लू. मग रेड लिटमस जर ब्लू मध्ये टर्न होत असेल तर ते काय सांगतात की रेड लिटमस टर्न्स ब्लू म्हणजे शोज दे आर बेसिक इन नेचर or they are in nature they are basic in nature. Who are basic in nature? Amines are basic in nature. Who are basic in nature? Amines are what? Basic in nature. मग ही बेसिक नेचर ऑफ अमाइन कसं डिटेक्ट करू शकतो तर अमाइन घ्या RNH2 हा अमाइन घ्या त्याला कोणाबरोबर ट्रीट करतो HCl बरोबर अमाइनला कोणाबरोबर ट्रीट करतो HCl बरोबर तर आपल्याला काय मिळतं अमोनियम आयन RNH3 प्लस म्हणजे हा हायड्रोजन आयन H प्लस आहे म्हणजे प्रोटॉन हा ऍड होतो प्लस काय येतं Cl आयन. So a substance who accepts proton असा substance जो accept proton करतो according to Lorentz theory तो काय असतो तर बेस असतो. तो काय असतो तर बेस असतो ते तर अमाइन बघितलं मग प्रायमरी अमाइन असतो तर सेकंडरी अमाइन असतो तर टर्शियरी अमाइन असते. जर त्याचं प्रोटॉनेशन केलं म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर रिॲक्ट केलं तर त्याला अमोनियम आयन मिळतं. काय मिळतं त्याला अमोनियम आयन समजते का बघा इथपर्यंत जेव्हा वॉटर सोल्युबल अमाइन्सला आपण वॉटर मध्ये डिझॉल्व करतो तर ॲक्वस सोल्युशन ऑफ अमाइन काय होतं
ॲक्वा सोल्युशन ऑफ अमाइन फॉर्म होतो आणि ॲक्वा सोल्युशन ऑफ अमाइन मध्ये जर आपण रेड लिटमस पेपर ऍड केला तर रेड लिटमस पेपर कशामध्ये कन्वर्ट होतो तर रेड लिटमस पेपर कशामध्ये कन्वर्ट होतो रेड लिटमस पेपर टर्न्स ब्लू which shows that amines are basic in nature. काय असतात अमाइन्स काय असतात बेसिक इन नेचर असतात. नेक्स्ट बघा डायॲझोटायझेशन रिॲक्शन किंवा ऑरेंज डाय रिॲक्शन. डायॲझोटायझेशन रिॲक्शन किंवा काय तर ऑरेंज डाय रिॲक्शन. ओके आता ही रिॲक्शन काय आहे बघा. ओके नेक्स्ट बघा डायॲझोटायझेशन टेस्ट. कोणती टेस्ट आहे डायॲझोटायझेशन टेस्ट. आता जेव्हा आपण डायॲझोटायझेशन टेस्ट म्हणतो ऍक्च्युली ही टेस्ट काय आहे बघा. ह्याला ऑरेंज डाय टेस्टिंग म्हणतो. आता दिस टेस्ट इज यूज्ड फॉर द आयडेंटिफिकेशन of for the identification of what for the identification of aromatic primary amine. कशासाठी वापरली जाते आयडेंटिफिकेशन. कोणते आयडेंटिफिकेशन फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइन. तर ह्यामध्ये काय आहे बघा दी सॅम्पल ऑफ aromatic primary amine. aromatic primary amine चे सॅम्पल घेतो is treated with HCl. याला कोणाबरोबर रिॲक्ट करतो HCl बरोबर रिॲक्ट करतो. then is treated with 1 to 2 ml of HCl. काय is treated with 1 to 2 ml of HCl. 1 ते 2 ml of HCl बरोबर ट्रीट केला जातो किंवा HCl ऍड करतो. A sample of aromatic primary amine is treated with 1 to 2 ml of HCl. Then after cooling म्हणजे थंड म्हणजे ही रिॲक्शन झाल्यानंतर कूल केलेला असतो आणि आफ्टर कूलिंग in this mixture after cooling in this mixture we add NaNO2 सोडियम नायट्राइट. काय ऍड करतो सोडियम नायट्राइट ऍड करतो आणि हा जो मिक्सचर असतो वी ऍड सोडियम नायट्राइट. देन द मिक्सचर फॉर्म जो मिक्सचर फॉर्म होतो then the mixture form is added in a test tube containing alpha naphthenol. काय होतं बघा अरोमॅटिक प्रायमरी अमाइनचा मिक्सचर घेतो त्याला 1 ते 2 ml ऑफ HCl बरोबर ट्रीट करतो. ट्रीट केल्यानंतर कूलिंग होतं. कूल झाल्यानंतर ह्या मिक्सचरला सोडियम नायट्राइट बरोबर ट्रीट करतो. मग जो काही मिक्सचर फॉर्म झालेला असतो त्याला टेस्ट ट्यूब मध्ये ऍड करतात. देन द मिक्सचर फॉर्म जो काही मिक्सचर आहे कोणाबरोबर हे बघा डायॲझोनियम सॉल्ट ऍक्च्युअली फॉर्म होते. तसं रिॲक्शन बघितलं तर कसं तर हा पर्टिक्युलर कोण आहे अरोमॅटिक प्रायमरी अमाइन म्हणजे काय कन्सिडर करा NH2 कन्सिडर करा. ह्याला कशाबरोबर ट्रीट करा सोडियम नायट्राइट प्लस 2 टाइम्स काय HCl आणि ही रिॲक्शन होताना 273 डिग्री सेल्सिअस केल्विनला 273 केल्विनला होते म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला ही रिॲक्शन होते. दिस ऑल रिॲक्शन टेक्स प्लेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस आणि आपल्याला काय मिळतं डायॲझोनियम सॉल्ट N ट्रिपल बॉन्ड N प्लस आणि हा काय असतो तर Cl मायनस प्लस किती वॉटर मॉलिक्यूल 2 आणि 2 वॉटर मॉलिक्यूल आणि काय बाहेर पडतं तर NaCl सोडियम क्लोराइड काय होतं तर बाहेर पडतं. आता हा जे काय डायॲझोनियम सॉल्ट आहे ही डायॲझोनियम सॉल्ट जी आहे डायॲझोनियम सॉल्ट ही डायॲझोनियम सॉल्ट जी फॉर्म झालेली आहे त्याला टेस्ट ट्यूब मध्ये ऍड करतो. देन द मिक्सचर फॉर्म इज ऍडेड इन अ टेस्ट ट्यूब कंटेनिंग अल्फा नॅफ्थेनॉल. Thus, after adding in a test tube
what? It forms orange dye. म्हणजे ऑरेंज कलर तयार होतो. It forms a orange dye. The formation of orange dye. The formation of orange dye. The formation of what? The formation of orange dye shows the presence of, okay? The formation of orange dye shows the presence of primary aromatic amine. कोणता अमाइन? तर प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. परत एकदा सांगते, अरोमॅटिक अमाइनचं आयडेंटिफिकेशन कसं? तर डायॲझोटायझेशन टेस्ट. डायॲझोटायझेशन टेस्ट का? तर डायॲझोनियम सॉल्ट फॉर्म होतं. कसं? तर सोडियम नायट्राइड आणि HCl ट्रीट केलं की बघा, सॅम्पल ऑफ अरोमॅटिक अमाइन म्हणजे ॲनिलीन घेतलं, ह्याला ट्रीट करतो आपण HCl बरोबर आणि सोडियम नायट्राइड बरोबर, ह्याला कूल करतो. म्हणजे आता ऍक्च्युली जेव्हा आपण सॅम्पल ऑफ HCl ऍड करतो, कूल केल्यानंतर सोडियम नायट्राइड ऍड करतो, त्यावेळी ही रिॲक्शन झालेली असते, डायॲझोनियम सॉल्ट फॉर्म झालेला असतो. आता हे जे काही डायॲझोनियम सॉल्ट फॉर्म झाले म्हणजे देन द मिक्सचर फॉर्म इन द टेस्ट ट्यूब, जी मिक्सचर टेस्ट ट्यूब मध्ये फॉर्म झालेली असते, containing then the mixture is added the mixture form is added in a test tube. जी मिक्सचर फॉर्म झाले म्हणजे डायॲझोनियम सॉल्ट जो फॉर्म झालेला आहे त्याला कशामध्ये ऍड करतो? अशा टेस्ट ट्यूब मध्ये ज्यामध्ये अल्फा नॅफ्थेनॉल आहे. काय आहे? ज्यामध्ये अल्फा नॅफ्थेनॉल आहे. thus after adding in a test tube जो पर्टिक्युलर डायॲझोनियम सॉल्ट आहे परत रिॲक्ट होतो आणि ऑरेंज डाय देतो. काय देतो? ऑरेंज डाय म्हणजे ऑरेंज कलर देतो. द फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय म्हणजे ऑरेंज डाय फॉर्म झालेला आहे ते काय सांगतं? द फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय शोज द प्रेझेन्स ऑफ अरोमॅटिक अमाइन, प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. इट शोज द फॉर्मेशन ऑफ व्हॉट? प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. काय म्हटलं बघा, जेव्हा आपण सॅम्पल घेतो प्रायमरी अरोमॅटिक अमाइनचं आणि त्यामध्ये 1 to 2 ml ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl ऍड करतो, त्याला थंड करतो, मग त्यामध्ये सोडियम नायट्राइड ऍड करतो. सोडियम नायट्राइड ऍड केलं की आपल्याला मिळतं डायॲझोनियम सॉल्ट. हे जे मिक्सचर आहे डायॲझोनियम सॉल्टचं त्याला कशामध्ये ऍड करतात? तर टेस्ट ट्यूब मध्ये ऍड करतात ज्यामध्ये अल्फा नॅफ्थेनॉल आहे. आफ्टर ऍडिंग इन टेस्ट ट्यूब अल्फा नॅफ्थेनॉलला टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे जो काही डायॲझोनियम सॉल्ट आहे त्याला अल्फा नॅफ्थेनॉल मध्ये ऍड केलं की तुम्हाला ऑरेंज कलरचा डाय मिळतो. आणि जो पण फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय आहे तर काय शो करतं? तर शोज द प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. काय शो करतं? प्रेझेन्स ऑफ काय शो करतं? तर प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. काय दाखवतो? इट शोज द प्रेझेन्स ऑफ प्रायमरी अरोमॅटिक अमाइन. बघा, फॉर्मेशन ऑफ ऑरेंज डाय इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ अरोमॅटिक प्रायमरी अमाइनो ग्रुप. लक्षात आहे का? बघा, एकच मिनिट. बीटा नॅफ्थेनॉल करायचं, अल्फा नॅफ्थेनॉल नको, बीटा नॅफ्थेनॉल. तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये बीटा नॅफ्थेनॉल दिले तर तोच बीटा नॅफ्थेनॉल. ऍक्च्युअली मोस्टली अल्फा नॅफ्थेनॉल यूज करतो. ठीक आहे. बीटा नॅफ्थेनॉल form is added in a test tube containing beta naphthenol. Thus after adding the mixture in a test tube orange dye is formed and formation of orange dye shows the presence of aromatic primary amine. काय दाखवतं? It shows the presence of primary aromatic amine. पहिली टेस्ट आहे बेसिक नेचर ऑफ अमाइन दाखवण्यासाठी, दुसरी टेस्ट आहे प्रायमरी अरोमॅटिक अमाइन दाखवण्यासाठी. दिस आर द लॅबोरेटरी टेस्ट फॉर अमाइन्स. म्हणजे अमाइन्स आहेत हे चेक करण्यासाठी. अमाइन्स बेसिक नेचर मध्ये असतात पहिली गोष्ट. आणि प्रायमरी अरोमॅटिक अमाइनसाठी काय केलं? डायॲझोटायझेशन टेस्ट किंवा ऑरेंज डाय टेस्ट केली. कोणती टेस्ट केली? डायॲझोटायझेशन टेस्ट किंवा ऑरेंज डाय टेस्ट. ओके, आता बघूया आपण सेकंड केमिकल प्रॉपर्टी कोणती आहे. त्याला आपण काय म्हणतो? तर हॉफमन्स. हॉफमन्स व्हॉट? हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. Hoffman's exhaustive alkylation. Now, Hoffman's exhaustive alkylation is also known as alkylation of amines. ह्याला आपण काय म्हणतो? Alkylation of काय म्हणतो? amines ही म्हणतो. काय म्हणतो आपण ह्याला? Alkylation of काय म्हणतो? तर amines म्हणतो.
So Hoffman's exhaustive alkylation, that is alkylation of amines, what actually happens? The replacement of hydrogen atom of amines by alkyl group of alkyl halide is called Hoffman's exhaustive alkylation. त्याला आपण काय म्हणतो? हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह काय म्हणतो तर अल्कायलेशन. त्याला आपण काय म्हणतो? हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह काय म्हणतो? अल्कायलेशन म्हणतो. ना मोस्टली primary and secondary alkyl halides undergo exhaustive alkylation but tertiary alkyl halide undergo elimination reaction with ammonia with amines. हे काय म्हणूया? amines. मग इथे एक्झाम्पल घेऊया. काय करायचं? एक्झाम्पल घेऊया. when primary amine is treated, जेव्हा प्रायमरी अमाइन आपण काय करतो? ट्रीट करतो. when primary amine is treated with alkyl halide, it undergoes chain reaction and forms a mixture of what it will form a mixture of? It forms a mixture of secondary amine, tertiary amine and what? And quaternary ammonium salt. And what? Quaternary ammonium salt. त्याचं मीनिंग काय बघा. जेव्हा आपण प्रायमरी अमाइनला काय करतो? ट्रीट करतो अल्किल हॅलाइड बरोबर, तर ती चेन रिएक्शन जाते आणि फॉर्म होताना काय होते? सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम काय फॉर्म होते? सॉल्ट. म्हणजे काय बघा, हा प्रायमरी हॅलाइड अमाइन आहे. ह्या प्रायमरी अमाइनला जेव्हा आपण कोणाबरोबर ट्रीट करतो? अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट करतो, हीट करतो, त्यावेळी काय बाहेर पडतं? HX हायड्रोजन हॅलाइड. ह्यातला हायड्रोजन आणि ह्यातला हायड्रोजन रिप्लेस होतो आणि आपल्याला मिळतं R2NH. परत ह्या R2NH जो पर्टिक्युलरली कोण आहे? हा कोण आहे पर्टिक्युलरली? हा सेकंडरी अमाइन आहे. परत सेकंडरी अमाइनला कशाबरोबर ट्रीट करतो? अल्किल हॅलाइड बरोबर आणि हीट करतो, त्यावेळी HCl काय होतो? बाहेर पडतो आणि इथं काय फॉर्म होते? तर टर्शरी अमाइन. परत टर्शरी अमाइनला आपण अल्किल हॅलाइड बरोबर हीट केलं, HCl बाहेर पडला, तर आपल्याला काय? HCl बाहेर पडत नाही या केसमध्ये, R4N+ आणि काय मिळतं? तर Cl-, कारण इथं हायड्रोजन नाहीच आहे ना. मग इथं काय मिळणार आहे? R4N+- दॅट इज क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. प्रायमरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट झालं, सेकंडरी अमाइन मिळतं. सेकंडरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट केलं, टर्शरी मिळतं. आणि टर्शरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट केलं, काय मिळतं? क्वाटर्नरी अमोनियम काय मिळतं? तर सॉल्ट मिळतं.
क्वाटर्नरी अमोनियम काय मिळतं, सॉल्ट मिळतं. एक लक्षात घ्या की हॉफमॅन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन रिॲक्शन मध्ये आपल्याला असं समजतं की जर मी प्रायमरी अमाइन घेतलं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट फॉर्म करण्यासाठी मला किती अल्किल हॅलाइड लागणार आहेत, 1 2 3. किती, प्रायमरी अमाइन requires 3 mole of alkyl halide to give what, quaternary ammonium salt, to give what, quaternary ammonium salt. तसंच सेकंडरी अमाइन काय करतं, सेकंडरी अमाइन रिक्वायर काय करतं, सेकंडरी अमाइन रिक्वायर्स 2 mole of alkyl halide to give quaternary ammonium salt. सेकंडरी अमाइनला किती मोल ऑफ अल्किल हॅलाइड लागतात, 2 मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात. सिमिलरली टर्शरी अमाइन जो आहे इट रिक्वायर्स व्हाट, टर्शरी अमाइन रिक्वायर्स 1 मोल ऑफ अल्किल हॅलाइड टू गिव क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. जर तुम्हाला ही रिॲक्शन लक्षात असेल तर आपण अमोनोलायसिस ऑफ अल्किल हॅलाइड केलेलं होतं, म्हणजे अमोनियाला अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केलं तर प्रायमरी अमाइन मिळतं. पण ही रिॲक्शन त्याच स्टेपला थांबत नाही, ती रिॲक्शन कंटिन्युअस होते आणि तुम्हाला सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतो. मग जर तुम्हाला प्रायमरी अमाइन मेन प्रोडक्ट पाहिजे असेल तर तुम्ही एक्सेस ऑफ काय घेत होता, तर अमोनिया एक्सेस ऑफ काय घेत होता, तर अमोनिया घेत होता. अल्कोहोलिक अमोनिया काय घ्यायचा, एक्सेस मध्ये घ्यायचा, म्हणजे तुम्हाला प्रायमरी अल्किल हॅलाइड काय मिळेल, मेन प्रोडक्ट मिळेल. सेकंडरी, टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट काय होतील, सप्रेस होतील. पण ह्या केसमध्ये जर मला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट हा जर प्रोडक्ट पाहिजे असेल तर when what, primary amine is treated with excess of alkyl halide. अल्किल हॅलाइड काय घ्यायचं, एक्सेस घ्यायचं. when primary amine is treated with excess of what, excess of alkyl halide, then it gives quaternary ammonium salt, that is R4N plus X minus. Then it gives quaternary ammonium salt as a major product. काय म्हणून देतं, मेजर प्रोडक्ट म्हणून देतं. बघा, when primary amine is treated with excess of alkyl halide तर तुम्हाला काय मिळतं, क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड हा तुम्हाला काय मिळतो, तर मेजर प्रोडक्ट मिळतं. क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड हे तुम्हाला काय मिळतं, मेजर प्रोडक्ट मिळतं. मग सेकंडरी, टर्शरी अमाइन जे आहे ते मायनर मिळतं. पण एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतलं म्हणून काय होतं, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट तुम्हाला काय मिळतं, तर मेजर प्रोडक्ट मिळतं. जसं मी तुम्हाला सांगितलं की रिॲक्शन जस्ट थांबत नाही, प्रायमरी अमाइन अल्किल हॅलाइड बरोबर येऊन सेकंडरी अमाइन देतं, सेकंडरी अमाइन परत अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट होतं, टर्शरी अमाइन देतं, टर्शरी अमाइन परत अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट होतं आणि क्वाटर्नरी अमोनियम काय देतं, सॉल्ट देतं. मग ह्यावरून आपण सांगू शकतो की प्रायमरी अल्किल हॅलाइडला किती मोल्स ऑफ, प्रायमरी अमाइनला किती मोल्स ऑफ अल्किल हॅलाइड लागतात, 1 2 3, 3 मोल लागतात. सेकंडरी अमाइनला किती मोल लागतात अल्किल हॅलाइडचे, 2, आणि टर्शरी अमाइनला किती मोल लागतात अल्किल हॅलाइडचे, तर 1. ह्याची रिॲक्शन जर अल्किल जर मिथिल हॅलाइड आपण वापरतोय, म्हणजे जर मिथिल क्लोराइड, इफ वी आर using alkyl halide as methyl chloride, मिथिल क्लोराइड किंवा मिथिल ब्रोमाइड, तर हॅलोजन तुम्ही कोणता पण वापरा, as मिथिल क्लोराइड. बघा काय म्हणते, इफ जर आपण अल्किल हॅलाइड म्हणून काय यूज करतोय, मिथिल क्लोराइड यूज करतोय, इफ वी आर युजिंग अल्किल हॅलाइड as मिथिल क्लोराइड, then it is called as what, methylation of what, methylation of काय म्हणणार आहे त्याला, अमाइन. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशनच्या जागी मिथायलेशन होणार. जर इथिल असला असतं तर इथायलेशन ऑफ अमाइन. आता बघा इथं मी सगळी चेन रिॲक्शन प्रॉपरली लिहिते. हा बघा CH3Br काय आहे, मिथिल ब्रोमाइड आहे.
क्लोराईड घेतलं ना, ठीक आहे. मिथिल क्लोराईड आहे. ह्या मिथिल क्लोराईडला कशाबरोबर रिॲक्ट करतो तर मिथिलामाइन बरोबर रिॲक्ट करतो. कशाबरोबर रिॲक्ट करतो? मिथिलामाइन बरोबर रिॲक्ट करतो. तर ह्या अमाइनचा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होणार आहे. मग आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर हीट केलं की CH3NH आणि इथं काय मिळणार आहे CH3 प्लस काय मिळणार आहे HCl बाय प्रोडक्ट. परत इथं काय झाला हा सेकंडरी डायमिथिल अमाइन फॉर्म झाला. हा कोण फॉर्म झाला डायमिथिल काय झाला तर अमाइन फॉर्म झाला. हा कोण फॉर्म झाला डायमिथिल अमाइन फॉर्म झाला. परत हा जो डायमिथिल अमाइन आहे म्हणजे सेकंडरी अमाइन आहे ह्या डायमिथिल अमाइनला परत आपण कशाबरोबर ट्रीट करतो मिथिल क्लोराईड बरोबर ट्रीट करतो. हीट केलं की मला काय मिळणार आहे टर्शरी अमाइन आणि बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे HCl म्हणजे काय मिळणार आहे ट्राय मिथिल अमाइन. काय मिळणार आहे ट्रायमिथिल अमाइन. परत हा जो ट्रायमिथिल अमाइन आहे CH3N इथं परत CH3 इथं काय आहे CH3 ह्याला आपण कोणाबरोबर रिॲक्ट करतोय मिथिल क्लोराईड बरोबर रिॲक्ट करतोय. हीट केलं की आपल्याला काय मिळतं CH3 1 2 3 आहेत आणि एक मिथिल ग्रुप जॉईन झाला म्हणजे CH3 काय येणार आहे तर N प्लस आणि Cl काय असणार आहे तर मायनस. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे टेट्रा मिथिल अमोनियम. टेट्रामिथिल अमोनियम काय मिळणार आहे तर क्लोराईड. टेट्रामिथिल अमोनियम काय मिळणार आहे तर क्लोराईड मिळणार आहे. मग बघा की आता जर हा प्रायमरी अमाइन होता हा प्रायमरी अमाइन आहे ह्या प्रायमरी अमाइनला काय होण्यासाठी क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे टेट्रामिथिल अमोनियम क्लोराईड मिळण्यासाठी किती अल्किल हॅलाइड्स वापरले 1 2 3. सेकंडरी अमाइन पासून टेट्रामिथिल अमोनियम क्लोराईड ऑब्टेन करण्यासाठी किती मिथिल क्लोराईड लागले 2 आणि टर्शरी अमाइन पासून मिथिल क्लोराईड ऑब्टेन करण्यासाठी किती लागले तर टेट्रा 1 मोल ऑफ मिथिल क्लोराईड लागलं. हे बघा हे जेव्हा कधी ही रिॲक्शन होते त्यावेळी जास्त अमाउंट ऑफ HCl काय झालेला असतो तर ऑब्टेन झालेला असतो. जास्त अमाउंट ऑफ HCl काय झालेला असतो तर ऑब्टेन झालेला असतो. इथं मी मिथिल घेतलं म्हणून मिथायलेशन ऑफ अमाइन घेतो. जर मी इथिल घेतलं तर इथायलेशन ऑफ काय होणार आहे अमाइन. सी हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणजे अल्किल ग्रुप अगेन अँड अगेन काय होत चाललाय तर ऍड होत चाललाय. सो अल्कायलेशन ऑफ अमाइन. अल्कायलेशन ऑफ अमाइन म्हणजे काय आहे बघा द रिप्लेसमेंट. कशाची रिप्लेसमेंट द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम अमाइन मधल्या. द रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ अमाइन बाय विच ग्रुप अल्किल ग्रुप ऑफ अल्किल हॅलाइड. अल्किल हॅलाइडच्या अल्किल ग्रुप ना तर याला आपण काय म्हणतो हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. मोस्टली प्रायमरी अँड सेकंडरी अल्किल हॅलाइड जे आहेत ते हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन जातात. टर्शरी अल्किल हॅलाइड हा एलिमिनेशन दाखवतो अल्कायलेशन दाखवत नाही. प्रायमरी अमाइन ला जेव्हा आपण अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट करतो त्याची चेन रिॲक्शन होते आणि आपल्याला सेकंडरी टर्शरी आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मिळतात. पण जर तुम्ही एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतलं तर तुम्हाला मेजर प्रोडक्ट काय मिळतं तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. ह्यावरनं ह्या रिॲक्शन्स वरनं आपल्याला असं समजतं की क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जर प्रायमरी अमाइन पासून ऑब्टेन करायचं असेल तर किती अल्किल हॅलाइड लागतात 1 2 3. सेकंडरी अमाइन पासून फॉर्म करायचं असेल तर किती लागतात 2 आणि टर्शरी अमाइन पासून फॉर्म करायचं असेल तर एकच काय लागतं तर मिथिल हॅलाइड. बघा प्रायमरी अमाइन रिक्वायर्स 3 moles of alkyl halide to give quaternary ammonium salt. Secondary amine requires 2 moles of alkyl halide. Tertiary amine requires 1 mole of alkyl halide to give what quaternary ammonium salt. So when primary amine is treated with excess of alkyl halide, जर excess of alkyl halide बरोबर ट्रीट केलं तर आपल्याला quaternary ammonium salt हा काय मिळतो तर मेजर प्रोडक्ट. So if we are using alkyl halide, so alkyl halide आहे तो मिथिल क्लोराइड जर असेल तर त्याला मिथायलेशन ऑफ अमाइन म्हणतो. जर अल्किल क्लोराइड जर इथिल असेल तर आपण त्याला इथायलेशन ऑफ काय मिळणार आहे अमाइन मिळणार आहे. ही चेन रिॲक्शन आहे आणि एक्सेस ऑफ हायड्रोजन क्लोराइड आपल्याला इथं काय होत असतो तर मिळत असतो. एक्सेस ऑफ हायड्रोजन क्लोराइड आपल्याला काय होत असतो तर मिळत असतो. मी काय काय सांगते लक्षात येते का बघा. इथं काय झालं लक्षात येतं ना इथं हायड्रोजन ॲटम रिप्लेस झालाय. हा इथे लिहिते पाहिजे असेल तर हा CH3 इथं काय लिहिते NaH2
आणि इथं काय लिहिते CH3 काय लिहिते Cl. तुम्ही आणि परत त्यासाठी कन्फ्युज होऊ नका. इथं 2 हायड्रोजन आहेत, त्यातला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला आणि कोण आला मिथिल ग्रुप आला. परत आणि एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला मिथिल ग्रुप आला. 3 झाले. हे बघा इथं 2, इथं किती झाले 3, इथं किती झाले तर 4. अमोनियाचा अमाइनचा हायड्रोजन काय होतात रिप्लेस होतात. टर्शरी अमाइनला रिप्लेसेबल कोण नसतं, पण क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणजे टेट्रामिथिल अमोनियम क्लोराइड हा काय होतो तर फॉर्म होतो. रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम ऑफ अमाइन by alkyl group of alkyl halide is called as alkylation of amine or it is called as Hoffman's exhaustive alkylation. मी काय पॉइंट सांगते ते लक्षात येतात का बघा की अल्कायलेशन ऑफ अमाइन हे काय आहे रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम अमाइनो ग्रुपची कशानंतर अल्किल ग्रुपनं. अमाइन अल्कायलेशन दाखवतो कोणाबरोबर तर प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड बरोबर दाखवतो. अमाइन्स हे अल्कायलेशन रिएक्शन दाखवतात ते फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अल्किल हॅलाइड्स बरोबर दाखवतात आणि तिथे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होतं म्हणजे हायड्रोजनच्या हा काय होतो तर पर्टिक्युलरली हायड्रोजन जो आहे तो काय होतो तिथे रिप्लेस होत जातो. ओके ना. टर्शरी अल्किल हॅलाइड जे आहे हे पर्टिक्युलरली अल्कायलेशन ऑफ अमाइन्स दाखवत नाही आणि ते तिथे एलिमिनेशन रिएक्शन दाखवतात. मग जर तुम्ही प्रायमरी अमाइनला प्रायमरी अल्किल हॅलाइड बरोबर ट्रीट केला तर तुम्हाला मिक्सचर मिळतं. कशाचं तर सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टचं मिळतं. पण जर तुम्ही एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतला, जर तुम्ही काय घेतला एक्सेस ऑफ अल्किल हॅलाइड घेतला तर तुम्हाला टेट्रा अल्किल अमोनियम हॅलाइड किंवा क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड हे आहे ते काय मिळेल मेजर प्रोडक्ट मिळेल. प्रायमरी अमाइनला 3 मोल लागतात टेट्रा अमोनियम सॉल्ट देण्यासाठी. सेकंडरी अमाइनला 2 मोल ऑफ अल्किल हॅलाइड लागतात आणि टर्शरी अमाइनला 1 मोल ऑफ अल्किल हॅलाइड लागते. समजतंय का बघा अल्किल हॅलाइड किती लागतात. हे बघा हा प्रायमरी अमाइन आहे. ह्या प्रायमरी अमाइनला क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट मध्ये कन्वर्ट करण्यासाठी किती मोल लागले 1 2 3 आणि सेकंडरी अमाइनला किती मोल लागले 2 आणि टर्शरी अमाइनला किती मोल लागला तर 1. टर्शरी अमाइनला किती मोल लागला तर 1 मोल लागला. ही रिएक्शन लक्षात येते का बघा. जेव्हा कधी ही रिएक्शन होते तर लार्ज अमाउंट ऑफ आपल्याला हायड्रोजन हॅलाइड मिळतं म्हणजे ऍसिड मिळतं. मग त्या ऍसिडला न्यूट्रलाइज हे बघा टेक्स्ट बुक मध्ये दिलं नाहीये. ऍसिडला कसं काय करतं अ लार्ज अमाउंट ऑफ HX इज ऑब्टेन. लार्ज अमाउंट ऑफ HX is obtained which is neutralized by using NaOH. सोडियम हायड्रोक्साइड वापरून आपण काय करतो त्याला न्यूट्रलाइज करतो. सोडियम हायड्रोक्साइड वापरून त्याला आपण काय म्हणतो करतो तर न्यूट्रलाइज करतो. लार्ज अमाउंट ऑफ हायड्रोजन हॅलाइड इज ऑब्टेन जे न्यूट्रलाइज करतो बेस वापरून. जर ही एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन रिएक्शन जी आहे तिथं मिथिल ग्रुप घेतला, काय घेतला मिथिल ग्रुप घेतला तर आपण त्याला काय म्हणणार आहे हॉफमन्स मिथायलेशन, एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन. काय म्हणणार आहे आपण त्याला हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन. हॉफमन्स एक्झॉस्टिव्ह मिथायलेशन ही म्हणू शकतो किंवा मिथायलेशन ऑफ अमाइन्स ही म्हणू शकतो किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो हॉफमन्स मिथायलेशन ऑफ काय म्हणू शकतो तर अमाइन्स ही म्हणू शकतो. समजते का बघा इथपर्यंत. समजते का बघा इथपर्यंत. नेक्स्ट जी रिएक्शन आहे ती सेम आहे हॉफमन्स एलिमिनेशन. See the next reaction of amines that is Hoffman's elimination reaction. आपण Hoffman's exhaustive alkylation बघितलं. आता आपण काय बघूया तर Hoffman's elimination reaction. कोणती रिएक्शन तर Hoffman's elimination reaction. Now what is Hoffman's elimination reaction? Hoffman's elimination reaction ही quaternary ammonium halides बरोबर घडते. So Hoffman's elimination reaction takes place for the quaternary ammonium halide. क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड म्हणजे कोण असतं
एक्स काय असतं तर मायनस. सो हॉफमन्स एलिमिनेशन रिॲक्शन जी होते ती कोणाबरोबर होते तर क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड्स बरोबर होते. कोणाबरोबर होते क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड्स बरोबर होते. कशी होते बघा, when quaternary ammonium halide is treated with moist silver oxide. With what? With moist silver oxide. जेव्हा कोणाबरोबर ट्रीट करतो moist silver oxide बरोबर ट्रीट करतो. C. When quaternary ammonium halide is treated with moist silver oxide, it gives quaternary ammonium hydroxide. काय येतं? Quaternary ammonium hydroxide. Now this hydroxide is a strong base. हा जो hydroxide हा काय आहे? Strong base आहे. This hydroxide is a strong base. This hydroxide is a strong base like NaOH or KOH. हा जो हायड्रॉक्साइड आहे हा स्ट्रॉंग बेस आहे. कशासारखा? NaOH किंवा KOH सारखा बेस आहे. आता ह्याला जर आपण हीट केलं हाय टेम्परेचरला, हा जो क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइडला जर आपण काय केलं, हीट केलं, सो when this quaternary ammonium hydroxide is heated at a high temperature, it undergoes what? It undergoes beta elimination reaction. It undergoes what? Beta elimination reaction to give least substituted alkene. To give what? When this quaternary ammonium hydroxide, जेव्हा हा quaternary ammonium hydroxide आपण हीट करतो हाय टेम्परेचरला, तर बीटा एलिमिनेशन रिॲक्शन होते आणि आपल्याला काय मिळतं? अल्किन मिळतं. पण अल्किन कसं तर लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे कॉन्ट्रेरी टू सेटझेफ रूल. सेटझेफ रूल म्हणतो काय की तुम्हाला मेजर प्रोडक्ट कोण मिळेल की ज्याला जास्तीत जास्त अल्किल ग्रुप सबस्टिट्यूटेड अल्किन. जास्तीत जास्त अल्किल ग्रुप सबस्टिट्यूटेड अल्किनला आपण काय म्हणतो? जास्तीत जास्त सबस्टिट्यूटेड अल्किनला आपण मेजर प्रोडक्ट म्हणतो. पण लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन इथं काय मिळणार आहे तर मेजर प्रोडक्ट मिळणार आहे. पहिला मी रिॲक्शन सांगते. हा, तुम्ही म्हणाल क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड ह्याला आपण ट्रीट करतोय मॉइस्ट Ag2O. मॉइस्ट Ag2O म्हणजे काय बघा, सिल्वर ऑक्साइडला वॉटर बरोबर रिॲक्ट करतो कारण आपल्याला सिल्वर हायड्रोक्साइड पाहिजे असतं. पण हा सिल्वर हायड्रोक्साइड काय आहे? अनस्टेबल आहे. हा सिल्वर हायड्रोक्साइड काय असतो तर अनस्टेबल असतो. मग फ्रेशली प्रिपेअर पाहिजे ना सिल्वर हायड्रोक्साइड इन सितू. म्हणून आपण म्हणतो की क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड जो आहे, काय बघा, क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड जो आहे त्याला मॉइस्ट Ag2O बरोबर ट्रीट करायचं. मग आपल्याला क्वाटर्नरी अमोनियम काय मिळतं तर हायड्रोक्साइड मिळतं. मग इथं बघा मी इथं काय लिहिते RCH2. इथं काय लिहिते N. ठीक आहे. परत इथं काय लिहिते R. इथं पण काय लिहिते R. इथं पण काय लिहिते R. म्हणजे 4 ग्रुप झाले बघा. म्हणजे N वरती चार्ज काय येणार आहे प्लस आणि इथं काय लिहिते X मायनस. हा कोण आहे तर क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड. आपण ह्यालाच क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड ह्यालाच आपण काय म्हणतो? क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड म्हणजे टेट्रा अल्किल अमोनियम
हॅलाइड. टेट्रा अल्किल अमोनियम आपण ह्याला काय म्हणतो, हॅलाइड. ह्याला आपण कशाबरोबर रिॲक्ट करतो, ऍक्च्युली सिल्वर हायड्रॉक्साईड. हा सिल्वर हायड्रॉक्साईड कसा प्रिपेअर झाला, ॲक्वा सिल्वर हायड्रॉक्साईड हा प्रिपेअर कसा झाला, तर मॉइस्ट Ag2O म्हणजे Ag2O प्लस H2O ह्याला हीट केलं. इथं काय होतंय, इथं हॅलोजनच्या जागी OH येतं आणि OH च्या जागी हॅलोजन, एवढंच होतं. हॅलोजनच्या जागी OH आणि OH च्या जागी काय येतं, हॅलोजन येतं. म्हणजे इथं फॉर्म होताना बघा, इथं फॉर्म होताना काय होणार आहे, RCH2 आणि सॉरी इथं सॉरी RCH2 CH2 आहे तसं लिहिते बघा मी. परत N इथं प्लस, इथं एक अल्किल ग्रुप, इथं एक अल्किल ग्रुप, इथं एक अल्किल ग्रुप. हा पण अल्किल ग्रुपच आहे, पण तुम्हाला एलिमिनेशन दाखवायचं म्हणून मी तर CH2 घेतलं, म्हणजे बॉन्ड ब्रेकिंग होते ते दाखवण्यासाठी. ओके, N प्लस आणि इथं काय येणार आहे, तर OH काय येणार आहे मायनस, प्लस इथं काय येणार आहे Ag प्लस. ह्याला आपण काय म्हणणार आहे, टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साईड. टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साईड, याला आपण काय म्हणणार आहे, टेट्रा अल्किल अमोनियम काय म्हणणार आहे, तर हायड्रॉक्साईड म्हणणार आहे. मग हा जो टेट्रा अल्किल अमोनियम हायड्रॉक्साईड असतो त्याला हीट करतो हाय टेम्परेचरला आणि त्याचं बीटा एलिमिनेशन रिॲक्शन होते. RCH2CH2C सॉरी C नाही N प्लस इथे एक R, इथे एक R, इथे एक R, अल्किल ग्रुप्स आहेत. पण ह्यातला बघा, तुम्ही म्हणाल कोणता अल्किल ग्रुप घ्यायचा, असा अल्किल ग्रुप घ्यायचा ज्यामधून एलिमिनेशनला असा अल्किल ग्रुप घ्यायचा ज्यामध्ये आपल्याला लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल मिळतो. काय मिळतो, लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल. ह्याला हा काय आहे OH मायनस, ह्याला हाय टेम्परेचरला काय केलं, हीट केलं. हाय टेम्परेचरला काय केलं, हीट केलं. एक लक्षात घ्या, आता हा आहे ना, हा ब्रेक होतो, हा बॉन्ड काय होतो, ब्रेक होतो म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, R3N. R3N म्हणजे काय मिळणार, टर्शरी मिळणार, लोन प्लस. आता हा CH2 डॅश होता ना, आता होताना काय होतंय बघा, इथं होताना काय होतंय बघा, हा पर्टिक्युलर CH2 आहे, हा OH रिमूव्ह करायचा आणि इकडचा H. हा नायट्रोजनला जॉईन असलेला कार्बन कोण आहे, अल्फा कार्बन आहे. मग नायट्रोजनला अटॅच असलेला अल्फा कार्बन आहे, तर ह्याचा हा ग्रुप गेला. ह्याचा कोणता ग्रुप गेला, हा टर्शरी अमाइन ग्रुप गेला. हा अल्फा कार्बन आहे. अमोनिया नायट्रोजनला अटॅच असलेला कार्बन अल्फा आहे आणि त्याच्या बाजूचा कार्बन कोण आहे, बीटा. मग अल्फा मधला हा टर्शरी अल्किल ग्रुप गेला आणि बीटा मधला हायड्रोजन गेला. मग हा हायड्रोजन आणि इकडचा OH काय होणार आहे, H2O. आता बघा इथं प्रोडक्ट काय मिळणार आहे, इथं H2O लिहिते बाय प्रोडक्ट. हा OH आणि इकडचा हायड्रोजन, हा इथं काय होणार आहे, CH राहणार ना फक्त, मग इथं डबल बॉन्ड येणार कारण हा बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. हा बॉन्ड काय झाला, ब्रेक झाला. बघा हा CH2 इथं डॅश आहे, हा अल्फा कार्बन आहे. ह्या अल्फा कार्बनचा हा पूर्ण ग्रुप रिप्लेस झाला, टर्शरी अमाइन हा ग्रुप रिप्लेस झाला. अल्फाचा हा अमाइन रिप्लेस झाला आणि बीटाचा काय रिप्लेस झाला, हायड्रोजन. म्हणजे आपल्याला मिळताना काय मिळणार आहे, प्लस RCH डबल बॉन्ड काय मिळणार आहे, CH2 म्हणजे काय मिळाला, अल्किन. आणि हा अल्किन लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन असणार आहे. हा अल्किन असताना कसला अल्किन असणार आहे, तर लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. कसला अल्किन असणार आहे, लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. हा अल्किन असताना कसला असणार आहे, तर लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन असणार आहे. आता ह्याचं एक्झाम्पल दाखवते. काय करते बघा, सोपं घेते. CH3 CH2N प्लस इथं काय घेते, CH3, इथं पण काय घेते, CH3, इथं पण काय घेते, CH3 आणि ह्याच्यावरती चार्ज काय देते, प्लस देते. ओके, आणि ह्याला बाहेर काय देते, Cl मायनस. हा कोण आहे, इथिल. इथिल काय, इथिल ट्रायमिथिल, ट्रायमिथिल अमोनियम क्लोराइड. इथिल ट्रायमिथिल काय आहे, अमोनियम क्लोराइड. ह्याला आपण पहिला ट्रीट करताना कशाबरोबर ट्रीट करणार आहे, तर सिल्वर हायड्रॉक्साईडला. पण हा सिल्वर हायड्रॉक्साईड कसा असतो, अनस्टेबल असतो. अनस्टेबल असतो म्हणून आपण त्याला फ्रेशली प्रिपेअर कसं करतो, तर Ag2O प्लस H2O म्हणजे मॉइस्ट AgO, मॉइस्ट Ag2O. इथे सबस्टिट्यूशन होतो.
क्लोरीनच्या जागी OH येतं, OHच्या जागी क्लोरीन येतं. क्लोरीनच्या जागी OH येतं, OHच्या जागी काय येतं? क्लोरीन. CH3 CH2N इथं काय येणार आहे? CH3 इथं पण काय येणार आहे? CH3 इथं पण काय येणार आहे? CH3 इथं प्लस इथं काय येणार आहे तर Cl मायनस. काय येणार आहे तर Cl मायनस नाही तर काय येणार आहे? OH मायनस ना, OH आला आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे? AgCl प्रेसिपिटेट म्हणून. आता या पुढे ह्याला काय करायचं फर्दर? हा जो काय हायड्रॉक्साईड मिळालाय त्याला काय करायचं? हाय टेम्परेचरला हीट करायचं. म्हणजे इथं काय मिळणार आहे आपल्याला? CH3 CH2N CH3 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 प्लस इथं काय आहे? OH मायनस. ह्याला हाय टेम्परेचरला काय केलं? हीट केलं. मग हा कार्बन आहे तो अल्फा आणि हा काय आहे? बीटा. अल्फा मधला हा पूर्ण ग्रुप जातो, हा बॉन्ड ब्रेक होतो आणि हा पूर्ण ग्रुप जातो. आणि बीटा मधला काय जातो तर हायड्रोजन रिंग. बीटा मधला काय रिप्लेस होतो? हायड्रोजन रिंग होतो. म्हणजे आपल्याला बीटाला काय मिळणार आहे? सगळ्यात पहिला तर CH3 थ्राइस N म्हणजे काय मिळाला? ट्राय मिथिल अमाइन. काय मिळाला? ट्राय मिथिल काय मिळाला? अमाइन मिळाला. आता पुढे बघा काय? हा OH हा ग्रुप झाला म्हणजे हा बॉन्ड ब्रेक झालाय आणि ह्यातला हायड्रोजन गेला, हा OH बरोबर कंबाईन होणार म्हणजे काय मिळणार आहे? H2O. आता राहिलं काय? ह्यातला एक हायड्रोजन कमी झाला म्हणजे हा CH2 झाला, ह्यातला एक बॉन्ड ब्रेक झालाय म्हणजे तर काय येणार आहे? CH2 डबल बॉन्ड काय येणार आहे? CH2 म्हणजे इथं काय मिळणार आहे? इथीन. CH2 डबल बॉन्ड CH2 इथं काय मिळणार आहे? इथीन. दिस इज द सिम्पलेस्ट एक्झाम्पल आणि मी तुम्हाला मुद्दामून सिंपल एक्झाम्पलच दिलेला आहे. हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन. हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन कोणाबरोबर होते? हॉफमन्स एलिमिनेशन रिएक्शन क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड्स बरोबर होते. दॅट इज R4N + X-. ते अल्किल ग्रुप सेम पण असू शकतात, वेगळे पण असू शकतात. पण एलिमिनेशन कोणाचा होतो? एलिमिनेशन अशा अल्किल ग्रुपचा होतो जो की तुम्हाला लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन देणार आहे. लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन अक्रॉस काय असायला पाहिजे तर हायड्रोजन अॅटम मॅक्सिमम असायला पाहिजे. लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे काय? हा कार्बन अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अल्किल ग्रुप्स काय असायला पाहिजेत? मिनिमम. म्हणजे नसले तरी पण चालतात, काही प्रॉब्लेम नाही. सो व्हेन क्वाटर्नरी अमोनियम हॅलाइड इज ट्रीटेड विथ मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड इट गिव्स क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड. द हायड्रॉक्साइड हा जो आहे हा स्ट्रॉंग बेस आहे लाईक NaOH आणि KOH. मग हा जो क्वाटर्नरी अमोनियम हायड्रॉक्साइड आहे त्याला हाय टेम्परेचरला हीट करतो, ह्याचं बीटा एलिमिनेशन रिएक्शन होतं आणि आपल्याला जो अल्किन मिळतो तो असा अल्किन मिळतो तो लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड अक्रॉस जे अल्किल ग्रुप आहेत ते कमीत कमी असायला पाहिजे. सो इथं काय झाला? मी म्हटलं की हा एवढा ग्रुप काय झाला? रिमूव्ह झाला म्हणजे आपल्याला टर्शरी अमाइन मिळाला. पुढच्या रिएक्शन बघा. हा ठीक आहे. हा एवढा ग्रुप रिमूव्ह झाला म्हणजे हा बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. हा बॉन्ड ब्रेक झाला CH2 हा इथं आत शिफ्ट होतो, हा टर्शरी अमाइन मिळाला. इथून हायड्रोजन निघाला आणि इथला OH निघाला H2 म्हणजे काय मिळालं तर अल्किन. परत इथिल ट्रायमिथिल अमोनियम क्लोराइड प्लस सिल्वर हायड्रॉक्साइड मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड प्लस मॉइस्ट सिल्वर ऑक्साइड दॅट इज सिल्वर ऑक्साइड प्लस वॉटर. हा देताना आपल्याला काय मिळतं तर हा कण मिळाला काय? इथिल ट्रायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साइड. काय मिळाला? अमोनियम काय मिळाला? हायड्रॉक्साइड मिळाला. आणि हा जो इथिल ट्रायमिथिल अमोनियम हायड्रॉक्साइड आहे ह्याला हीट केलं तर लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन हा देतो. हे तर अल्किन देऊ शकत नाही तर हा लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन देतो. तर ह्या ग्रुप रिमूव्ह झाला आणि ह्यातला हायड्रोजन रिमूव्ह झाला म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे काय फॉर्म झाला तर इथिन फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? इथिन फॉर्म झाला. रिएक्शन समजते का बघा? रिएक्शन समजते का बघा? त्यासाठी अनेक एक्झाम्पल तुम्हाला दाखवते.
आता इथं बघा CH3 CH2 ओके, इथं काय घेते N, CH2 CH2 CH3, परत CH2 CH3, परत CH2, इथं काय घेते CH3. ठीक आहे. हा जो आहे ह्यावरती प्लस आणि इथं Cl काय असणार आहे मायनस. मग याचं नाव काय आहे ट्राय इथिल एंड प्रोपिल अमोनियम क्लोराइड. ट्राय इथिल एंड प्रोपिल काय आहे तर अमोनियम काय आहे क्लोराइड. आता ह्याला ट्रीट कोणाबरोबर केलं सिल्वर हायड्रॉक्साईड, पण मिळाला कसा सिल्वर हायड्रॉक्साईड Ag2O + H2O, त्याला हीट केलं तर क्लोरीनच्या जागी OH आणि OHच्या जागी काय मिळाला तर क्लोरीन. तर मिळताना परत CH3 CH2 and CH2 CH2 CH3, परत CH2 CH3, परत CH2 CH3, हा N प्लस आणि इथं काय येणार आहे तर OH काय येणार आहे मायनस, प्लस इथं बाय प्रोडक्ट काय मिळणार आहे AgCl, काय मिळणार आहे बाय प्रोडक्ट AgCl. आता हा जो काय पर्टिक्युलरली मिळालेला आहे ट्राय इथिल एंड प्रोपिल अमोनियम हायड्रॉक्साईड जो मिळाला आहे, हा जो पर्टिक्युलर आहे ह्याचं बीटा एलिमिनेशन रिॲक्शन करायचं. आता एक लक्षात घ्या, ह्याचं बीटा एलिमिनेशन रिॲक्शन करताना आपल्याला लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन पाहिजे. काय पाहिजे लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. इथं तुम्हाला समजेल लीस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन म्हणजे काय. CH3 CH2N इथं प्लस आहे, परत काय आहे CH2 CH2 CH3, परत इथं CH2 इथं काय आहे CH3, इथं CH2 आणि इथं काय आहे CH3, हा N प्लस आणि हा काय आहे तर OH काय आहे मायनस. ह्याला हाय टेम्परेचरला काय केलं हीट केलं. मी म्हटलं जर ह्याला अल्फा म्हटलं ह्याला जर बीटा म्हटलं तर ठीक आहे अक्रॉस डबल बॉन्ड येईल, पण अल्किल ग्रुप एक येणार ना. पण लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किल ग्रुप यायला पाहिजे, म्हणजे ह्यामध्ये अल्किल ग्रुप येतच नाही. कोणताही इथिलला अल्फा कन्सिडर करा, ह्याला बीटा कन्सिडर करा, कारण ह्याचं प्रोपिन कसं फॉर्म होतं हा CH डबल बॉन्ड C इथं काय येणार आहे H आणि इथं काय येणार आहे CH3. हा प्रोपिल ग्रुप देताना हा असा देणार अक्रॉस याचा डबल बॉन्ड आला, इथला एक इथं हायड्रोजन असणार थोडा, हा बॉन्ड ब्रेक होणार आणि CH2 चा एक हायड्रोजन रिमूव्ह होणार, मग CH हा असा येणार CH आणि इथं काय येणार आहे CH3 येणार आहे. म्हणजे एक तरी तुम्हाला मिळणार, काय मिळणार अल्किल ग्रुप मिळणार. पण तुम्हाला सांगितलंय काय की प्रोडक्ट असताना कसं आणा लिस्ट सबस्टिट्यूटेड आणा, कसं आणा लिस्ट सबस्टिट्यूटेड. म्हणजे हा जरी झाला अक्रॉस द डबल बॉन्ड तर कार्बन डबल बॉन्ड कार्बन हायड्रोजन 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 हा लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन देतो. त्यामुळे मी अल्फा बीटा एलिमिनेशन ह्या इथिल ग्रुपचं करणार, कारण मला लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन हाच देतोय. मग हा बॉन्ड ब्रेक झाला म्हणजे तर काय येणार आहे CH3 CH2 CH2 N, इथं काय आहे CH2 इथं काय आहे CH3, इथं CH2 इथं काय आहे CH3 आहे. हा प्लस वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह झाला. आता अल्किन हे बघा वॉटर मॉलिक्यूल कसा हा बॉन्ड ब्रेक झाला, हा ग्रुप रिमूव्ह झाला, ह्याचा प्लस चार्ज रिमूव्ह झाला, OH आणि इकडचा बीटाचा हायड्रोजन OH आणि बीटाचा हायड्रोजन H2O दिलं. मग मला सांगा हा CH2 ह्यातला एक हायड्रोजन गेला म्हणजे काय आला CH2 डबल बॉन्ड काय आला CH2, म्हणजे हा कोण आला इथिन लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. काय आपण म्हणतो त्याला लिस्ट सबस्टिट्यूटेड अल्किन. आता ह्याचं नाव काय असणार आहे, मोठा ग्रुप आहे तो पॅरेंट कन्सिडर करायचा, छोटा ग्रुप आहे तो सबस्टिट्यूएंट IUPAC नेमिंगला. N, डॅश काय येणार आहे डाय इथिल प्रोपेन अमाइन, कारण हा 3 कार्बन आहे. किती कार्बन आहेत 3 कार्बन आहेत. समजतात का बघा इथपर्यंत. N, डाय इथिल प्रोपेन अमाइन काय घेतलं N, डाय इथिल प्रोपेन अमाइन. मोस्टली मी कॉमन नेमिंग लिहिलेलं आहे, IUPAC नेमिंग लिहिलेलं नाही,
डॅश डायइथिल प्रोपेन अमाइन. समजते काय तोपर्यंत बघा. दॅट इज हॉफमन्स एलिमिनेशन रिॲक्शन. एक्झाम्पल्स रिॲक्शन्स परत परत लिहा. रिॲक्शन्स खूप इझी असतात, पण तुम्ही लिहिला तर इझी होणार. जर तुम्ही लिहिलाच नाही तर इझी व्हायचं संबंधित नाही.